या कायद्याने भारतावरील इंग्रजांची सत्ता संपुष्टात आली. भारत आणि पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्माण झाली, स्वायत्त सार्वभौम राष्ट्र म्हणून निर्माण झाली. त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं ब्रिटिशांचं वर्चस्व राहिलं नाही. ब्रिटिशांची जी सम्राज्ञी होती, तिचा जो हिंदुस्थानची सम्राज्ञी म्हणून किताब होता, तो देखील रद्द झाला. ती आता भारताची सम्राज्ञी किंवा हिंदुस्थानची सम्राज्ञी राहिली नाही आणि हे या कायद्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं. दुसरी गोष्ट, त्या देशाच्या ज्या घटना समित्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या कायदा बनवण्याचं काम घटना निर्माण करण्याचं काम करत आहेत, तर त्या घटना समित्यांकडेच कायदे मंडळाचं देखील काम सोपवलं. म्हणजे लक्षात घ्या की भारत आता स्वतंत्र झाला. आता भारतामध्ये कारभार, अजून घटना बनली आहे का भारताची? भारत देश स्वतंत्र झाला, परंतु भारताची अजून स्वतःची घटना बनलेली नाही. त्याच्यामुळे त्या घटनेनुसार निवडणुका कशा असतील, कायदे मंडळ कसं असेल, कार्यकारी मंडळ कसं असेल, हे ठरलेलंच नाही. मग त्यामुळे लगेच कायदे मंडळ आपलं अस्तित्वात येणार होतं का? तर नाही. परंतु ती घटना निर्माण करण्यापर्यंत जो काही 2-3 वर्षाचा काळ लागणार होता, तेवढ्या काळामध्ये सरकार तर आपल्याला चालवायचं होतं, ब्रिटिश चालले होते. मग त्या काळासाठी आपल्याला काही कायदे करावे लागणार होते. एक कायदा करण्यासाठी एक आपल्याकडे संस्था पाहिजे होती, म्हणजेच कायदे मंडळ पाहिजे होतं. तर ते कायदे मंडळ घटना निर्माण झाल्यामुळे तयार तर होऊ शकत नव्हतं निवडणुका घेऊन. म्हणून मग या कायद्यामध्ये सांगण्यात आलं की जी सध्या घटना समिती आहे, जी आपल्या देशाची घटना निर्माण करण्याचं काम करत आहे, ती घटना समितीच भारतासाठी घटना निर्माण होईपर्यंत संसद म्हणून किंवा कायदे मंडळ म्हणून काम करेल, की जी एका विशिष्ट काळामध्ये घटना निर्मितीचं काम करेल आणि इतर वेळी मात्र कायदे मंडळाचं काम करेल, की ज्यावेळी तिच्यामध्ये कायदे बनवण्याचं काम केलं जाईल आणि जे कायदे तात्पुरत्या कालावधीसाठी असतील, जोपर्यंत आपली घटना तयार होत नाही तोपर्यंत. दुसरी आहे, तर या कायदे मंडळाला म्हणजेच घटना समितीला ब्रिटिशांनी केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा अधिकार असेल. मग तो सध्या जो काही 1947चा स्वातंत्र्याचा कायदा आहे, तो कायदा देखील रद्द करण्याचा अधिकार असेल. जोपर्यंत तो कायदा रद्द केला जात नाही तोपर्यंत ब्रिटिशांचे कायदे चालू राहतील आणि त्या कायद्यामध्ये काही बदल देखील या कायदे मंडळाला करता येतील, असं देखील या कायद्यामध्ये सांगितलेलं होतं. म्हणजे लक्षात आलं, आपण पाहतोय 47चा स्वातंत्र्याचा कायदा, की ज्याने आपल्याला स्वातंत्र्य दिलं आणि त्याने सांगितलं की घटना समिती हेच कायदे मंडळ म्हणून काम करेल. त्या कायदे मंडळाला ब्रिटिशांनी केलेले कायदे बदलण्याचा आणि रद्द करण्याचा अधिकार असेल. दुसरी गोष्ट, भारताला राष्ट्रकुलामधून बाहेर पडण्याची अनुमती असेल. राष्ट्रकुल म्हणजे काय होतं, तर त्यावेळी ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या देशांचा एक संघ होता आणि त्याचं अध्यक्ष जे होतं ते कोण होते? अंतिम त्याच्यावरती नियंत्रण जे होतं ते ब्रिटनचं होतं. त्याची अध्यक्षा ब्रिटनची राणी होती आणि त्या राष्ट्रकुलामधून भारताला बाहेर पडता येईल, त्याला तो अधिकार असेल, हे देखील यामध्ये सांगितलेलं होतं. संस्थानांच्या बाबतीमध्ये काय सांगितलेलं होतं की संस्थानांशी असलेले ब्रिटिशांचे सगळे करार 15 ऑगस्ट नंतर रद्द होतील आणि संस्थाने स्वतंत्र होतील. त्यांना वाटलं पाकिस्तानमध्ये सहभागी व्हावं, भारतामध्ये सहभागी व्हावं, ते सहभागी होऊ शकतील, नाहीतर ते स्वतंत्र राहतील. त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे राणीचा हिंदुस्थानची सम्राज्ञी हा किताब आणि राजाचा हिंदुस्थानचा सम्राट हा किताब, हे दोन्ही किताब रद्द झाले. ते आता भारताचे सम्राट किंवा सम्राज्ञी राहिले नाहीत. त्याचबरोबर इंग्लंडमधून भारतावरती जे काही नियंत्रण ठेवलं जायचं, तो व्यक्ती म्हणजे भारत मंत्री, ते भारत मंत्री देखील आता रद्द झाला, कारण भारत स्वतंत्र झाला होता. आणि भारत मंत्र्याला जी काही कामे होती ती कामे राष्ट्रकुलच्या सचिवाकडे सोपवण्यात आली तात्पुरत्या कालावधीसाठी. कधीपर्यंत? की जोपर्यंत भारत ठरवत नाही की तो राष्ट्रकुलमधून बाहेर पडतो किंवा नाही, तोपर्यंत ती भारत मंत्र्याची कामे आहेत ती राष्ट्रकुलच्या सचिवाकडे सोपवण्यात आली आणि भारत मंत्रीपद रद्द करण्यात आलं. आता राणीचा भारतावरती कोणताही अधिकार राहिला नाही, त्यामुळे राणीचा प्रतिनिधी म्हणून भारतामध्ये जो प्रमुख होता तो व्हाईसरॉय देखील राहिला नाही आणि व्हाईसरॉयचं पद काय झालं? रद्द करण्यात आलं. आणि त्याऐवजी त्या पदाची कामे पाहणारा एक समान अधिकार असणारा व्यक्ती नेमण्यात आला आणि त्याला पुन्हा जुनं नाव देण्यात आलं, ते म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया.
आणि त्याचंच पुढचं व्हर्जन म्हणजे आपले राष्ट्रपती. आणि ते या काळामध्ये म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर 3 वर्ष 1950 पर्यंत ज्या काळामध्ये आपली घटना निर्माण होत होती तेवढ्या काळामध्ये आपल्याकडे राष्ट्रपती नव्हता, तर कोण होते? गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. की जे गव्हर्नर जनरल काय करायचे? मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वागायचे. आणि जे मंत्रिमंडळ होतं ते 1946 मध्ये स्थापन झालेलं अंतरिम किंवा आपण त्याला हंगामी सरकार म्हणून जे स्थापन झालं होतं 1946 मध्ये, तेच मंत्रिमंडळ पुढं चालू राहिलं. आणि पंडित जवाहरलाल नेहरू त्या मंत्रिमंडळाचे पंतप्रधान झाले. तर ते लक्षात आलं, व्हाईसरॉय पद रद्द झालं आणि त्याचंच नामाधिकरण काय झालं की गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. आणि त्यांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वागायचं होतं. म्हणजे आधीचा जर गव्हर्नर जनरल पाहिला आपण ब्रिटिशांच्या काळातला, तर त्याला स्वतःच्या मताने वागण्याचा अधिकार होता. मंत्रिमंडळ किंवा कार्यकारी मंडळातल्या सदस्यांचा अधिकार निर्णय जे आहेत तो ते फेटाळून लावू शकत होता. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर जो काही गव्हर्नर जनरल पद निर्माण करण्यात आलं त्याच्यावरती मात्र मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं वागणं बंधनकारक करण्यात आलं. तर हा एक तरतूद या ठिकाणी होती. दुसरी गोष्ट म्हणजे काही भारतामध्ये कायदे जे केले जात होते ते जर कायदे महत्त्वाचे वाटले तर व्हाईसरॉय तो कायदे इंग्लंडला पाठवून द्यायचा आणि मग इंग्लंडची जी राणी आहे किंवा सम्राट आहे तो त्याच्यावरती सही करायचा. त्याला तर तो पटला कायदा तर तो देखील अधिकार या कायद्याने रद्द करण्यात आला. आणि आता भारत पूर्णपणे सार्वभौम बनला. की जो काही कायदा भारतीय कायदेमंडळ करेल म्हणजेच घटना समिती त्या काळासाठी, तर ते कायदे भारतामध्येच गव्हर्नर जनरल जो भारताच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने नेमला जाणार होता तोच त्याला अंतिम मान्यता देईल. सम्राटाला जो अंतिम मान्यता देण्याचा अधिकार होता तो देखील या ठिकाणी रद्द करण्यात आला. म्हणजे लक्षात आलं, हे एक आहे. दुसरी गोष्ट, गव्हर्नर जनरलला मी सांगितल्याप्रमाणे फक्त घटनात्मक प्रमुख करण्यात आलं. आधी त्याला स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागण्याचे जे काही अधिकार होते विशिष्ट परिस्थितीमध्ये तो मंत्रिमंडळाचा सल्ला देखील बाजूला सारून स्वतःच कारभार हाती घेऊ शकत होता. तर ते तरतूद रद्द करण्यात आली आणि त्याला फक्त घटनात्मक प्रमुख केलं. त्याने मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वागणं बंधनकारक करण्यात आलं. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट जी होती, सेवक, लोकसेवक, सध्या आपण त्याला ऑफिसर्स म्हणतो, आपण ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाण्यासाठी अभ्यास करत आहात ते लोकसेवक, ते ब्रिटिशांच्या काळामध्ये नेमलेले होते त्या ब्रिटिशांच्या परीक्षेद्वारा. तर 1947 पूर्वी जे काही लोकसेवक ब्रिटिशांनी नेमले होते, जे अधिकारी नेमले होते ते तसेच पुढे राहणार होते. आणि पुढे मात्र नेमण्याचं जे काही काम आहे ते भारत मंत्र्याकडून रद्द झालं, कारण भारत मंत्री पदच रद्द झालेलं होतं आणि ते भारतीयांकडे सोपवण्यात आलं आणि मग त्याच्या संबंधी भारतीयांनी तरतूद करायची होती. तर एकंदरीतच एवढ्या बाबी या 1947च्या कायद्याने केल्या. यामध्ये लक्षात घ्यायची बाब एवढीच ठेवायची की घटना समिती जी हे स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच तयार झाली होती, त्या घटना समितीलाच कायदे मंडळ म्हणून या कायद्याने मान्यता दिली आणि त्या घटना समितीनेच कायदे बनवण्याचं देखील काम पुढे घटना निर्माण होईपर्यंत करायचं होतं. दुसरी बाब, व्हाईसरॉय जो आहे त्याचे अधिकार किंवा त्याचं पद रद्द केलं आणि त्याला गव्हर्नर जनरल केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला स्वतःच्या विवेकाधिकाराने वागण्याचा जो अधिकार होता त्याऐवजी त्याला मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वागणं बंधनकारक करण्यात आलं. तर या महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या. अशा पद्धतीनं या 1947च्या कायद्याने आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि अशा प्रकारे आपल्यावरील ब्रिटिशांचं जे काही आत्तापर्यंत अधिकार होता, सत्ता होती, ती संपुष्टात आली. आपण पूर्णपणे स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र म्हणून निर्माण झालो. म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत आपण पोहोचलो 1947 पर्यंत. मग आता आपल्याला पाहायचं आहे की आज आपल्याकडे जी काही राज्यकारभार चालतो, ज्या राजकीय संस्था दिसतात त्या कशा निर्माण झाल्या, तर त्या आपण बनवलेल्या राज्यघटनेमध्ये केलेल्या तरतुदीनुसार निर्माण झाल्या. आपण बनवली म्हणजे आपल्या घटना समितीच्या सदस्यांनी ती घटना बनवली की जी भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या 1 वर्ष आधीच निवडून आलेली होती किंवा अस्तित्वात आलेली होती. कधी? 1946 मध्येच कॅबिनेट मिशनच्या तरतुदीनुसार. या घटना समितीने आपल्या कामकाजाला सुरुवात
9 डिसेंबर 1946 मध्ये केली. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये तिचं कामकाज जे आहे ते फार स्लो चाललं होतं, कारण मुस्लिम लीगने त्याच्यावर बहिष्कार टाकलेला होता, देशामध्ये दंगल माजवलेली होती आणि संस्थानिक देखील घटना समितीत सामील झालेले नव्हते. आणि म्हणून घटना समितीने फारसं काही कामकाज या काळामध्ये केलंच नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, तोपर्यंत अजून हेही निश्चित झालं नव्हतं की भारताची फाळणी केली जाईल किंवा नाही, कारण तोपर्यंत घटना समितीमध्ये सध्याचा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही प्रदेशातले सदस्य होते. परंतु जेव्हा पुढे 1947 मध्ये निश्चित झालं की भारताची फाळणी केली जाणार आहे आणि तेव्हा ती फाळणी करण्यात आली. आणि मग फाळणीनंतर पुन्हा जी काही घटना समिती 1946 मध्ये बनलेली होती तिच्यामध्ये बदल झाला. पाकिस्तानच्या प्रदेशातले जे सदस्य होते ते निघून गेले. भारताचा जो प्रदेश राहिला तेवढ्यातले सदस्य घटना समितीमध्ये राहिले. संस्थानिक जे होते त्यांना सामील करून घेतलं गेलं. ते कशा पद्धतीनं, तर त्याचा आपल्याला इतिहास माहीतच आहे की सरदार पटेलांनी त्यामध्ये महत्त्वाची भूमिका घेतली. त्यांच्या सगळ्या प्रकारच्या साधनांचा वापर करून संस्थानिकांना भारतामध्ये सहभागी करून घेतलं आणि अशा पद्धतीनं स्वातंत्र्य आपल्याला 15 ऑगस्ट 1947ला मिळालं. आणि साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत आपली जी घटना समिती होती ती आपल्या देशासाठी आता पूर्णपणे परिपूर्ण बनली. आणि मग या घटना बनवण्याचं काम जे आहे ते सुरू झालं. आणि मग आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये ते पाहायचं आहे की भारताची जी काही घटना आहे ती कशा पद्धतीनं बनली आणि आपली राज्यघटना कशी अस्तित्वात आली. मग त्यामध्ये प्रमुख लोकांनी केलेले योगदान आपल्याला पाहायचे, प्रमुख समित्या पाहायच्या आहेत, तर हे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. तत्पूर्वी आपण जे काही इथपर्यंत आलोय किंवा आपण जे काही पाठीमागं पाहिलं ते आपण नक्की काय पाहिलं, किंवा जो इतिहास आपण म्हटलं ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यामधून आपण काय पाहिलं, तर याच्यावरती जाता जाता एक थोडासा प्रकाश टाकूया. तर आपण याची सुरुवात जी आहे ती अगदी सुरुवातीपासून म्हणजे ब्रिटिश भारतात आल्यापासून केली होती. की ज्यावेळी व्यापारी म्हणून ब्रिटिश भारतात आले, व्यापारी कंपनी जी ईस्ट इंडिया कंपनी आहे तिने भारतावरती सुरुवातीला राज्यकारभार केला. व्यापार करत असतानाच तिला कळलं की भारतावरती राज्यकारभार करणं आवश्यक आहे, तरच आपल्याला जास्त सवलती मिळतील, जास्त फायदा मिळेल. आणि म्हणून तिने भारताच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप केला. बंगालमध्ये त्याची सुरुवात झाली. बंगालमध्ये कंपनीला सुरुवातीला दिवाणी महसूल अधिकार मिळाले आणि त्यानंतर बंगालचा सगळा कारभार या कंपनीने आपल्या हातामध्ये घेतला. भ्रष्टाचारामुळे कंपनी तोट्यात गेली आणि त्या तोट्यात गेलेल्या कंपनीने पार्लमेंटकडे कर्ज मागितलं आणि मग पार्लमेंट जी आहे ब्रिटनची तिने या कंपनीवरती काही बंधनं घालायला सुरुवात केली आणि त्याची सुरुवात ही कायद्याच्या माध्यमातून झाली. आणि मग ते कायदे आपण टप्प्याटप्प्याने पाहिले. सुरुवातीचा रेग्युलेटिंग ऍक्ट की ज्याने कंपनीवरती काही बंधनं घातली, एक निश्चित असं बंगालच्या गव्हर्नरचं एक मंडळ निर्माण केलं. पुढे चार्टर कायदे झाले. त्या प्रत्येक चार्टर कायद्याने कंपनीला जी काही मुदत होती भारतामध्ये राज्यकारभार करण्याची ती मुदत 20-20 वर्षांनी वाढवत नेली. सगळ्यात शेवटी 1953 मध्ये जो चार्टर कायदा केला त्या कायद्याने मात्र कंपनीला 20 वर्षाची मुदत न देता पार्लमेंटला वाटेल तेवढीच मुदत दिली जाईल किंवा पार्लमेंटला वाटेल तेव्हा कंपनीची राजवट संपुष्टात आणली जाईल अशी तरतूद त्या कायद्यामध्ये केली होती. आणि पुढे मग 1857चा उठाव झाला आणि त्या उठावामुळं कंपनीची राजवट नष्ट करण्यात आली आणि ब्रिटिश सरकारने राणीच्या वतीने सगळा कारभार आपल्या हातामध्ये घेतला. आणि तिथून पुढे आपल्यावरती जे काही राज्य सुरू झालं ते ब्रिटिश पार्लमेंटचं झालं. मग त्यामध्ये भारत मंत्री ब्रिटनमधून आपल्यावरती नियंत्रण ठेवू लागला. तर भारतामध्ये सगळ्यात उच्च स्थानावरती व्हाईसरॉय निर्माण झाला आणि त्या व्हाईसरॉयने भारतावरती राज्यकारभार केला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की भारतीयांना यामध्ये आता सहभागी करून घेणं गरजेचं आहे. हे लोक इंग्रजी शिक्षणामुळे जागृत झालेले आहेत आणि मग भारतीयांना टप्प्याटप्प्याने भारतीय सरकारमध्ये सहभागी करून घ्यायला सुरुवात झाली. आणि त्यासाठी पुन्हा वेगळे कायद्यांची एक मालिका सुरू झाली. ती कायद्यांची मालिका म्हणजे 1861चा इंडिया काउन्सिल ऍक्ट, पुढे 1892चा इंडियन काउन्सिल ऍक्ट, 1909चा इंडिया काउन्सिल ऍक्ट. आणि या प्रत्येक ऍक्टमध्ये किंवा या प्रत्येक कायद्यामध्ये भारतीयांना काहीतरी जास्तीचं मिळत गेलं.
कायदे मंडळामध्ये स्थान मिळत गेलं. पुढे मग 1919चा कायदा आणि 1935चा कायदा, की ज्या कायद्याने कायदे मंडळातच नाही तर भारतीयांना प्रत्यक्ष सरकारमध्ये स्थान मिळालं. 1919च्या कायद्याने प्रांताच्या सरकारमध्ये भारतीयांना स्थान मिळालं. प्रांतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था निर्माण झाली, ज्यामध्ये अर्ध जे मंत्रिमंडळ होतं किंवा कार्यकारी मंडळ होतं त्यात भारतीयांना किंवा जे निवडून आलेले होते त्या निवडून आलेल्या भारतीयांना त्या ठिकाणी स्थान मिळालं. आणि पुन्हा 1935मध्ये त्याच्या पुढे आणखी पाऊल पडलं आणि अख्खच्या अख्खं प्रांतामध्ये जे मंत्रिमंडळ होतं ते भारतीयांना मिळालं. तर केंद्रामध्ये मात्र अर्ध मिळालं. तर अशा पद्धतीने आपल्याला सरकारमध्ये देखील स्थान मिळालं. पुढे मग आपली आणखी पुढची मागणी आपण केली ती म्हणजे आम्हाला आमची घटना जी आहे ती निर्माण करण्याचा अधिकार द्या, आम्हाला आमची घटना तयार करू द्या. आणि मग 1940मध्ये ऑगस्ट घोषणा झाली आणि इंग्रजांनी ती देखील मागणी मान्य केली. आणि मग घटना जी काही निर्मिती आहे किंवा घटना समितीची जी स्थापना आहे त्यासाठी मग वेगवेगळे ऑफर्स आपल्याला देण्यात आल्या. पहिली ऑफर आली क्रिप्स मिशनच्या रूपानं. क्रिप्स मिशनच्या रूपानं आलेली योजना असफल ठरली. त्यानंतर पुन्हा अंतरिम सरकार किंवा इंटरिम सरकारमध्ये भारतीयांना सहभागित्व देण्यासाठी वेवेल साहेबांनी एक प्रयत्न दुसरं महायुद्ध संपल्यानंतर 1945मध्ये केला आणि त्यामध्ये देखील मुस्लिम लीगच्या आडमुठ्यापणामुळे आपल्याला ते मिळू शकलं नाही. 1946मध्ये सरकार ब्रिटनमधलं बदललं, ॲटली पंतप्रधान झाले आणि त्यांनी भारताला आता पूर्णपणे स्वातंत्र्य देण्याचं ठरवलं आणि मग त्यांनी कॅबिनेट मिशन भारतामध्ये पाठवलं. या कॅबिनेट मिशननं मात्र एक योजना तयार केली की ज्या योजनेमध्ये भारतातल्या प्रांतांना त्यांनी वेगवेगळ्या गटामध्ये विभागलं. पाकिस्तान निर्मिती न करता त्या गटामध्ये विभागून त्या ठिकाणी घटना समिती निर्माण करण्याची तरतूद त्या कॅबिनेट मिशननं समोर मांडली आणि त्यानुसार निवडणुका होऊन आपल्या देशामध्ये घटना समिती अस्तित्वात आली. परंतु पुढे कळलं की आपल्याला अशा पद्धतीने एकत्र राहता येणार नाही, पाकिस्तान निर्माण करावाच लागेल. आणि मग त्यासाठी ही गोष्ट मान्य केल्यानंतर फाळणीची योजना तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि लॉर्ड माउंटबॅटन यांनी त्या योजनेला सगळ्यात शेवटी अंतिमता त्याला निर्णायक स्वरूप दिलं आणि फाळणीची योजना तयार झाली. 3 जूनला ती फाळणीची योजना माउंटबॅटननी भारतीयांपुढे मांडून मान्य केली. पुन्हा ती इंग्लंडमध्ये गेली आणि त्या इंग्लंडमध्ये जाऊन त्या फाळणीच्या योजनेवरती आधारित असा भारताला आणि पाकिस्तान या 2 स्वतंत्र राष्ट्रांना स्वातंत्र्य देण्याचा कायदा पारित करण्यात आला आणि तो आपल्या देशासाठी ब्रिटनच्या पार्लमेंटने केलेला अंतिम कायदा ठरला, सगळ्यात शेवटचा कायदा, आणि त्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि मग त्या कायद्यानंतर अगोदरच अस्तित्वात आलेल्या घटना समितीमध्ये थोडेफार बदल झाले आणि मग या घटना समितीने आपल्या देशासाठी सुंदर अशी घटना बनवण्याचं काम केलं. तर हा होता ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आपल्याला हे पाठीमागचं सगळं आपल्याला इथपर्यंत माहीत पाहिजे होतं. आणि मग आपल्याला आता पुढे पाहायचंय ते म्हणजे आपला विषय जो आहे ती म्हणजे आपलं भारतीय राज्यघटना. तोच आपला विषय आहे पॉलिटी, त्याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि तो विषयाची जी महत्त्वाची ग्रंथ आहे, पुस्तक आहे ते म्हणजे भारताची राज्यघटना, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि ते इंडियन कॉन्स्टिट्यूशन कसं बनलं ते आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. तर मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात आपल्या भारताची घटना कशी निर्माण झाली. तोपर्यंत धन्यवाद.